मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री स्कंद महापुराण. तर बऱ्याच काही तुमच्या कमेंट्स आल्या आहेत. धन्यवाद, थँक्स. असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कमेंट्स करत राहा, कारण कमेंट्स केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि त्याशिवाय दुसरा व्हिडिओ करायला मला प्रेरणा मिळते. तरी पण सर्वांनी कमेंट्स परत करा. आपल्या गावाहून या कुठून बोलत आहेत तर कमेंट्स, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने स्कंद पुराण आपण ऐकत आहोत. तर एक कमेंट्स पण खूप छान आलेली होती, 1-2 कमेंट्स खूप छान आलेल्या होत्या, तर मी त्या तुम्हाला वाचून दाखवते. ताई, तेलणगाव, रोही तालुका, शोभा राजेंद्र राखोंडे, तेलणगाव, रोही तालुका, चांदवड, नाशिक. मी शेती काम करून मी तुमच्या शिवपुराण कथा ऐकत आहे आणि शिवलीला अमृत पण ऐकत आहे, स्कंदपुराण पण श्रवण करत आहे. तुमचे सर्व व्हिडिओ ऐकते ताई. शेती काम करतानाच मी पण ऐकते ताई. मी नित्यनेम 11वा अध्याय ऐकते आणि माझ्या मनाप्रमाणे तुम्हाला माझे गुरु मानलेले आहेत. तर अशी ही नाशिकहून शोभा राजेंद्र राखोंडे यांची कमेंट्स होती. तरी पण अशाच कमेंट्स करत राहा ताई. मी तुमच्या कथा रोज ऐकते. झोप येत नाही जोपर्यंत तुमच्या कथा ऐकत नाही. खूप छान आहे तुमच्या कथा. तुम्ही खूप छान बोलतात. तुमचा आवाज खूप छान आहे ताई. मी पारनेरवरून ऐकत आहे. मी पहाटे उठल्याबरोबर रोज तुमचं ध्यान काढते. आज मला तुमचं दर्शन घेतलं तर मला खूप आनंद आला. स्कंदपुराण छान आहे. मी रोज तुमच्या कथा ऐकत आहेत. अशा बऱ्याच काही कमेंट्स आहेत की त्यांनी कमेंट्स केलेल्या आहेत. तरी पण अशाच कमेंट्स करत राहा. धन्यवाद, मनापासून थँक्स. तर आता आपण स्कंद महापुराणाला सुरुवात करूया. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रभू श्रीरामाचे वर्णन ऐकले, सेतुबंधू कसे तयार केले, प्रयाग तीर्थ, काशी तीर्थ, सर्व महिमा आपण ऐकल्या. तर आता पुढचे अध्याय ऐकूया. तर आता या अध्यायांमध्ये विष्णू स्तोत्राचं वर्णन आलेलं आहे की भगवान विष्णूची कशी पूजा करावी. तर आपण ते ऐकूया. श्री गणेशाय नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. देवर्षी नारद म्हणाले भगवान विष्णूला की भगवंत, तुमच्या कशी पूजा केल्याने मानव लोकांचे कल्याण होईल ते मला सांगा. भगवान विष्णू नारदाला म्हणाले की वत्सा, ऐक. माझे जो कोणी दिवसातून चुकून सुद्धा नामस्मरण करून घेतलं तरी त्याच्या सर्व पापांचा नाश होतो आणि त्यांच्या घरी महालक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते. दुःख दारिद्र्य दूर होते. जो कोणी माझ्या या एका नावाचा 1,00,000 वेळा जर जप केला तर तो कुबेरासारखा धनी होतो. तर मंत्र कोणता आहे? ओम विष्णुप्रियाय नमः. ओम विष्णुप्रियाय नमः. धनम देई धनम देई. या मंत्राचा जर 1,00,000 वेळा जप केला तर कुबेरासारखे धन प्राप्त होते. म्हणून रोज जो कोणी ज्या घरामध्ये 108 वेळा या मंत्राचा जप केला तर एक मंत्र माझा हा पण आहे. ओम विष्णुप्रियाय धनम देई धनम देई. ओम विष्णुप्रियाय धनम देई धनम देई. या मंत्रसुद्धा माझा अतिशय पॉवरफुल मंत्र आहे. या मंत्राचा 108 वेळासुद्धा ज्या घरामध्ये जप केला जातो तेथे दुःख, दारिद्र्य, पितृदोष हे दोष राहत नाही. म्हणून या मंत्राचा दररोज सलग 6 महिने जप करावा. ज्याला धनाची आशा आहे, धनासाठी 6 महिने, पुत्रांसाठी 12 महिने आणि ज्यांना मोक्षाची प्राप्ती पाहिजे असेल त्याने कायमस्वरूपी या मंत्राचा जप करावा. जो कोणी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सुद्धा जप करत राहतो त्याच्या मी हृदयामध्ये कायमस्वरूपी वास्तव्य करतो. जो कोणी मला एक तुळशीचं पान अर्पण करतो त्याच्या मी सर्व इच्छा कामना पूर्ण करतो. जो कोणी मला गुरुवारच्या दिवशी माझा अभिषेक केला, दुधाने, मधाने, दह्याने, तुपाने, पंचामृताने जर विष्णू भगवानचा अभिषेक केला, शंखामध्ये पाणी घालून मला ओम विष्णुआय नमः, ओम विष्णुआय नमः, ओम नारायणाय नमः या मंत्राचा सुद्धा जप केला तरी सुद्धा माझी अर्धांगिनी महालक्ष्मी त्या भक्तांवर अतिशय खूप प्रसन्न होते आणि त्या भक्तांना धन, धान्य, यश, कीर्ती वाढवते.
तर आता माझ्या जो कोणी या विष्णू स्तोत्राचा दररोज जप करतो, एकादशी दशमी या दररोज झोपताना उठता बसताना जर या स्तोत्राचा जप केला तर त्याच्यावर 7 जन्मांचे जे काही दुःख दारिद्र्य असेल तर ते दूर होते. तर स्तोत्र कोणते आहेत? किम नुम नाम सहस्राणी जपेतच पुन्हा पुन्हा यानी नामानी दिव्यानी तानी चाचक्षो केशवा मत्सम कुर्मे वराहच वामनच जनार्दनम गोविंद पुंडिराक्ष माधव मधुसूदनम पद्मनाभम सहस्राक्षी वनमाली हलायुधम गोवर्धन ऋषिकेशी वैकुंठ पुरुषोत्तमम विश्वरूपम वासुदेवम रामम नारायणम हरिम दामोदरम श्रीधरच वेदांग गरुडध्वज अनंत कृष्ण गोपालम जपतो नास्ति पातकम गवा कोटी प्रदानस्य अश्वमेधस्तच्च कन्यादान सहस्राणाम फलम प्राप्नोति मानव अमायां वाम प्राण पौर्णिमा साम्य कादक्षा तदैवचा संध्याकाले स्मरे नित्यम प्रांतकाले ततच मध्याह्नेच जपेत्रित्तम सर्व पाप प्रमुचितम इत श्री विष्णू स्तोत्रम संपूर्णम. तर अशा या माझ्या स्तोत्राचा दिवसातून उठता बसता या 108 पाठ सुद्धा केले भक्तांनी, तरी पण मी त्यांच्यावर प्रसन्न होऊन महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते. मग नारद मुनी म्हणाले, अजून कोणते कोणते उपाय केल्याने तुम्ही भक्तांवर प्रसन्न होतात? त्यांनी सांगितले की जो कोणी तुळशीपत्र 108 तुळशीपत्र मला जय श्रीराम या ओम नमो विष्णवे नमा या मंत्राचा जप करत करत जर मला अर्पण केले तर त्यांच्या मनातील त्वरित मी इच्छा पूर्ण करून त्याला अश्वमेध यज्ञाची प्राप्तीची पुण्यफळाची प्राप्ती करून देईल. जो कोणी सकाळ संध्याकाळ माझ्या नावाचा दिवा लावेल तुळशीजवळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः त्या घरात गरिबी कधीच राहणार नाही. जो कोणी गुरुवारच्या दिवशी माझ्या नावाचे नामस्मरण करेल तर त्यांच्यावर महालक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. आता पुढे भगवान विष्णूंच्या अष्टोत्तर शतनामावली या स्कंद महापुराणात आली आहे. तर आपण अष्टोत्तर शतनामावली ऐकूया. म्हणजे भगवान विष्णूंचे 108 नावांचं स्मरण आलेलं आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये रामेश्वरमचे 21 कुंडंचे नामस्मरण केले. तसेच आता या स्कंद महापुराणामध्ये 108 वेळा विष्णू भगवानचे नाव आणि 108 वेळा महालक्ष्मीचे 108 नावांचं स्मरण आलेलं आहे. तर आपण ते नामस्मरण 108 वेळा विष्णू भगवानचे करूया, 108 नावांचा जप करूया आणि मग नंतर महालक्ष्मीच्या नावांचं वर्णन आलेलं आहे 108 वेळा. जो कोणी महालक्ष्मीचे 108 नाम अष्टोत्तर शतनामावली बोलतो तर त्यांच्यावर महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते असे या स्कंद महापुराणमध्ये आलेले आहे. तर आता आपण विष्णूंचे 108 नावं ऐकूया आणि तुम्ही पण माझ्या मागे श्रवण करा. या हळूहळू बोला म्हणजे तुम्हाला पण स्वतः तुम्ही हे वाचल्याने म्हणजे स्कंद महापुराण वाचल्याने खूप पुण्यफळाची प्राप्ती होते. वाचण्यापेक्षा ऐकणाऱ्यांना त्याच्या 10 कोटी मिळते असे या स्कंद महापुराणात सांगितले आहे. श्री गणेशाय नमो नमः. विष्णू अष्टोत्तर शतनामावली. ओम विष्णवे नमः. ओम नारायणाय नमः. ओम आदित्याय नमः. ओम लक्ष्मीपतये नमः. ओम कृष्णाय नमः. ओम वैकुंठाय नमः. ओम गरुडध्वजाय नमः. ओम परब्रह्मणे नमः. ओम जगन्नाथाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम दैत्यांतकाय नमः. ओम मधुरीपवे नमः. ओम तार्शवाहनाय नमः. ओम सनातनाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम सुधाप्रदाय नमः. ओम माधवाय नमः. ओम पुंडिराक्षाय नमः. ओम स्थितिकर्ते नमः. ओम परात्पराय नमः. ओम वनमालिनी नमः. ओम यज्ञरूपाय नमः. ओम चक्रपाणिये नमः. ओम गदाधराय नमः. ओम उपेंद्राय नमः. ओम केशवाय नमः. ओम हंसाय नमः. ओम समुद्रमंथनाय नमः. ओम हरे नमः. ओम गोविंदाय नमः.
ओम ब्रह्मजनकाय नमः। ओम कैठबासुरमर्दनाय नमः। ओम श्रीधराय नमः। ओम कामजनकाय नमः। ओम शेषशायिने नमः। ओम चतुर्भुजाय नमः। ओम पाज्यजनधराय नमः। ओम श्रीमत्यै नमः। ओम शारदपाणियै नमः। ओम जनार्दनाय नमः। ओम देवाय नमः। ओम सूर्यचंद्रविलोचनाय नमः। ओम मत्स्वरूपाय नमः। ओम कुर्मतन्वे नमः। ओम क्रोडरूपाय नमः। ओम रूपसारिणे नमः। ओम वामनाय नमः। ओम भार्गवाय नमः। ओम रामाय नमः। ओम बलिन्ये नमः। ओम कल्किने नमः। ओम हयाननाय नमः। ओम विश्वंभराय नमः। ओम शिशुमाराय नमः। ओम श्रीकराय नमः। ओम कपिलाय नमः। ओम ध्रुवाय नमः। ओम दत्तात्रेय नमः। ओम अच्युताय नमः। ओम अनंताय नमः। ओम मुकुंदाय नमः। ओम दधिवामनाय नमः। ओम धन्वंतरे नमः। ओम श्रीनिवासाय नमः। ओम पुरुषोत्तमाय नमः। ओम श्रीवत्सकौस्तुभधराय नमः। ओम मुरारातुये नमः। ओम अदक्षजाय नमः। ओम वृषभाय नमः। ओम मोहिनी रूपधारिणे नमः। ओम संघर्षणाय नमः। ओम प्रभवे नमः। ओम शिरोब्धशायिने नमः। ओम भूतात्मने नमः। ओम अनिरुद्धाय नमः। ओम भक्तवत्सलाय नमः। ओम त्रिध्रामे नमः। ओम भूतभावनाय नमः। ओम श्वेतद्वीप सुवास्तव्याय नमः। ओम सूर्यमंडलाय नमः। ओम सनकादि मुनिधेयाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ओम शंकरप्रियाय नमः। ओम नीलकांताय नमः। ओम धराकांताय नमः। ओम बादरणाय नमः। ओम भगीरथी जन्मभूमी पाद्यपदाय नमः। ओम संताप्रभवे नमः। ओम स्वयंभे नमः। ओम विभवे नमः। ओम घनश्यामाय नमः। ओम जगत्कारिणे नमः। ओम अव्यव्याय नमः। ओम भूतावताराय नमः। ओम शांतमतने नमः। ओम लीला मानुष विग्रहाय नमः। ओम दामोदराय नमः। विरोडूपाय नमः। ओम भूतभव्य भवत्प्रभुवै नमः। ओम आदिदेवाय नमः। ओम देवदेवाय नमः। ओम प्रल्हाद परिपालकाय नमः। ओम श्री महाविष्णुवे नमः। श्री विष्णू विष्णू अष्टोत्तर शतनामावली संपूर्ण. तर येथे स्कंद महापुराणातील विष्णू भगवानचे 108 नावं समाप्त झाले आहे. तर आता महालक्ष्मीचे पण 108 नावांचं वर्णन आलेलं आहे आणि महालक्ष्मी स्तोत्र पण आलेले आहे. तर ते आपण स्कंद महापुराणातील स्तोत्र आणि 108 नावं महालक्ष्मीचे ऐकूया. ज्या घरामध्ये महालक्ष्मीचे 108 नावांचं जप केला जातो तेथे महालक्ष्मी विराजमान राहते. ज्या घरात गुरुवारी, शुक्रवारी, मंगळवारी कुलदेवतेच्या या विशेष काही तिथींवर महालक्ष्मीचे नामस्मरण केल्याने जन्मजन्मांतरचे दुःख दारिद्र्य दूर होते. तर अशा या महालक्ष्मीच्या 108 नावांचं पवित्र नावांचं महान वर्णन स्कंद महापुराणात आलेले आहे. तर 108 नावं अष्टोत्तर शतनामावलीला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमः. ओम प्रकृतेय नमः. तुम्ही पण माझ्या मागे बोला. ओम प्रकृतेय नमः. ओम विकृतेय नमः. ओम विद्याय नमः. ओम सर्वभूतहितप्रदायै नमः. ओम श्रद्धाय नमः. ओम विभूत्यै नमः. ओम सुरभ्यै नमः. ओम परमात्मिकाय नमः. ओम वाच्यै नमः. ओम पद्याललाय नमः. ओम पद्याय नमः. ओम स्वायै नमः. ओम स्वदाय नमः.
ओम सुधायै नमः. ओम धनायै नमः. ओम हिरण्यमयी नमः. ओम लक्ष्म्यै नमः. ओम नित्यपुष्टाय नमः. ओम विभावर्यै नमः. ओम आदित्याय नमः. ओम द्वितीयै नमः. ओम दीपाय नमः. ओम वसुधाय नमः. ओम वसुंधरण्यै नमः. ओम कमलाय नमः. ओम कांत्याय नमः. ओम कामाक्षाय नमः. ओम शिरोधसंभवे नमः. ओम अनुग्रहप्रदाय नमः. ओम वृद्धियै नमः. ओम अनघाय नमः. ओम हरिवल्लभाय नमः. ओम अशोकाय नमः. ओम अमृताय नमः. ओम दीप्ताय नमः. ओम लोकशोकविनाशिन्यै नमः. ओम धर्मनिलयाय नमः. ओम करुणाय नमः. ओम पद्यप्रियाय नमः. ओम पद्यहस्ताय नमः. ओम पद्याक्षाय नमः. ओम पद्यसुंदर्यै नमः. ओम पद्यद्वाय नमः. ओम पद्यमुखाय नमः. ओम पद्यनाभप्रियाय नमः. ओम रमाय नमः. ओम पद्यमालाधराय नमः. ओम दैवाय नमः. ओम पद्यन्यै नमः. ओम पद्यगादिन्यै नमः. ओम पुण्यगंधाय नमः. ओम सुप्रसन्नाय नमः. ओम प्रसादभिमुख्यै नमः. ओम प्रभवे नमः. ओम चंद्रवंदनाय नमः. ओम चंद्राय नमः. ओम चंद्रसोदर्यै नमः. ओम चतुर्भुजाय नमः. ओम चंद्ररूपाय नमः. ओम इंद्राय नमः. ओम इंदुशीतलाय नमः. ओम अहदजनिने नमः. ओम पुष्ट्यै नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवकर्यै नमः. ओम सत्याय नमः. ओम विमलाय नमः. ओम विश्वजनने नमः. ओम तुष्ट्यै नमः. ओम दारिद्र्यनाशिनी नमः. ओम प्रीतिपुष्करणाय नमः. ओम शांताय नमः. ओम शुकमाल्यंबराय नमः. ओम श्रियै नमः. ओम भास्कराय नमः. ओम बिल्वनिलयाय नमः. ओम वरारोहाय नमः. ओम यशस्विन्यै नमः. ओम वसुंधराय नमः. ओम उदारंगाय नमः. ओम हरिण्यै नमः. ओम हेममालिन्यै नमः. ओम धनधान्यकर्यै नमः. ओम सिद्ध्यै नमः. ओम स्त्रेणसोमाय नमः. ओम शुभप्रदाय नमः. ओम रूपवेशगम ओम नृपवेशमगताननंदनाय नमः. ओम वरलक्ष्म्यै नमः. ओम संतानलक्ष्म्यै नमः. ओम धनलक्ष्म्यै नमः. ओम वसुप्रदाय नमः. ओम अष्टलक्ष्म्यै नमः. ओम महालक्ष्म्यै नमः. ओम शुभलक्ष्म्यै नमः. ओम हिरण्यप्राकारदलक्ष्म्यै नमः. ओम समुद्रतनाय लक्ष्म्यै नमः. ओम जयाय लक्ष्म्यै नमः. ओम विष्णु वक्षस्थलस्थिताय लक्ष्म्यै नमः. ओम विष्णुपती लक्ष्म्यै नमः. ओम रमापती लक्ष्म्यै नमः. ओम पद्यावती महालक्ष्म्यै नमः. ओम कोल्हापूर महालक्ष्म्यै नमः. ओम प्रसन्नलक्ष्म्यै नमः. ओम नारायण लक्ष्म्यै नमः. ओम दारिद्र्यध्वंसिन्यै लक्ष्म्यै नमः. ओम दैवलक्ष्म्यै नमः. ओम नवदुर्गा लक्ष्म्यै नमः. ओम ब्रह्मा विष्णु शिवात्मकाय लक्ष्म्यै नमः. ओम त्रिकालज्ञानसंपन्नाय लक्ष्म्यै नमः. ओम भुवनेश्वरी लक्ष्म्यै नमः. श्री महालक्ष्मी अष्टोत्तरशतनामावली संपूर्णम. तर अशा या 108 नावं महालक्ष्मीचे वर्णन स्कंद महापुराणात होते, तर मी ते तुम्हाला श्रवण करवले. आता महालक्ष्मीची स्तुती कशी केलेली आहे नारायण भगवानने, तर ते आपण ऐकूया.
आदिलक्ष्मीयै नमस्तुते परब्रह्मस्वरूपिणी यशों देयी धनं देयी सर्वकामांश देहि मे संतानलक्ष्मी नमस्तुते पुत्रपौत्र प्रदायिने पुत्रां देहि धनं देयी सर्वकामांश देहि मे विद्यालक्ष्मी नमस्तुते ब्रह्मा विद्यास्वरूपिणी विद्यां देयी कलां देयी सर्वकामांश देहि मे धनं लक्ष्मी नमस्तुते सर्वदारिद्र्यनाशिने धनं देयी श्रियं देयी सर्वकामांश देहि मे धान्यलक्ष्मी नमस्तुते सर्वभरणभूषिते धान्यं देहि धनं देयी सर्वकामांश देहि मे मेधालक्ष्मी नमस्तुते कलिकल्मषनाशिनी प्रज्ञां देहि श्रियं देयी सर्वकामांश देहि मे गजलक्ष्मी नमस्तुते सर्वदेवस्वरूपिणी अक्षांश गोकुलं देहि सर्वकामांश देहि मे धीरलक्ष्मी नमस्तुते पराशक्ति स्वरूपिणी वीर्यं देहि बलं देहि सर्वकामांश देहि मे जयलक्ष्मी नमस्तुते सर्वकार्य जयप्रदे जयं देयि शुभं देयि सर्वकामांश देहि मे भाग्यलक्ष्मी नमस्तुते सौमांगल्य विवर्धिनी भाग्यं देयि श्रियं देयि सर्वकामांश देहि मे कीर्तिलक्ष्मी नमस्तुते विष्णुवक्षस्थलस्थिते कीर्तिं देहि श्रियं देयि सर्वकामांश देहि मे आरोग्यलक्ष्मी नमस्तुते सर्वरोगनिवारिणी आयुर्देहि श्रियं देहि सर्वकामांश देहि मे सिद्धलक्ष्मी नमस्तुते सर्वसिद्धिप्रदायिनी सिद्धिं देहि श्रियं देयि सर्वकामांश देहि मे सौंदर्यलक्ष्मी नमस्तुते सर्वालंकारशोभिते रूपं देयि श्रियं देयि सर्वकामांश देहि मे साम्राज्यलक्ष्मी नमस्तुते भुक्तिमोक्तिप्रदायिने मोक्षं देयि श्रियं देयि सर्वकामांश देहि मे मंगलं मंगलाधारे मांगल्य मंगलप्रदे मंगलार्थ मंगलेशी मांगल्य देहि मे सदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते शुभं भवती कल्याणीं आयु आरोग्य संपदा श्री महालक्ष्मी स्तुती संपूर्ण। तर अशी ही महालक्ष्मी स्तुती जो कोणी माझी 2 मिनटं सकाळ संध्याकाळ ऐकेल त्याच्या घरामध्ये मी कायमस्वरूपी विराजमान राहील असे स्वतः नारायणाने महालक्ष्मीला सांगितले आणि महालक्ष्मी ज्या घरामध्ये हे स्तोत्र ही स्तुती श्रवण केले जाते तेथे माझे वास्तव्य सूक्ष्म स्वरूपात घरातच राहते। धनधान्याचे भांडार त्यांच्या घरात भरलेले राहते, कोणतीही गोष्टमध्ये त्यांना बरकतीच राहते। तर असे हे बरकती स्तोत्र महालक्ष्मीचे स्तोत्र होते, तर ते मी तुम्हाला श्रवण करवले। तर आजच्या व्हिडिओमध्ये स्कंद महापुराणातील विष्णुस्तुती विष्णूचे 108 नावं महालक्ष्मी स्तुती आणि महालक्ष्मीचे 108 नावं आणि कशा प्रकारे महालक्ष्मीची विष्णूची अभिषेक करावा स्तोत्र मंत्र म्हणावी तर अशा या व्हिडिओच्या द्वारे आपण ऐकले। तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनलला पुढे घेऊन जा। जय महालक्ष्मी माता की जय कमेंट्स बॉक्समध्ये करायला विसरू नका। जय श्री महाकाल।